मित्रांनो, पुण्यामध्ये खाद्य संस्कृती हा विषय जर आपण काढला तर प्रामुख्याने दोन गोष्टींचं नाव घेतलं जातं, ते म्हणजे पुणेरी मिसळ आणि पुण्यातली प्रसिद्ध मस्तानी. तर पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी चांगल्या चांगल्या मस्तानी मिळतात. तर आज आपण त्यातल्या काही ठिकाणांना भेट देणार आहोत आणि रँकिंग देणार आहोत की ह्यामधली सगळ्यात जास्त मला कोणती आवडलेली आहे. माझं वैयक्तिक मत मी यामध्ये मांडणार आहे. सो नमस्कार मंडळी, माझं नाव ऋषिकेश आणि मराठी टुरिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो चला आपल्या पहिल्या स्पॉटला आपण जाऊया. मित्रांनो, आपण आपल्या पहिल्या स्पॉटजवळ आलो आहे. तो म्हणजे 1952 पासून पुण्यामधला एक फेमस आईस्क्रीमचा ब्रँड आहे, कावरे आईस्क्रीम, ज्याला म्हणजे तो इथला लोकल ब्रँड आहे असं सुद्धा बरीच जण म्हणतात. तर त्यांचीसुद्धा मस्तानी फेमस आहे असं मी ऐकलं आहे. सो चला आता त्यांनाच विचारूया की त्यांच्याकडची बेस्ट सेलिंग मस्तानी कोणती आहे आणि आपण ती ट्राय करूया. तर इथे मस्तानीमध्ये मँगो, पेशवाई, केशर पिस्ता, बटरस्कॉच, सीताफळ, पान शॉट, बदाम, पिस्ता, चॉकलेट, स्ट्रॉबेरी, बघा भरपूर ऑप्शन्स आहेत. 120 रुपये किंमत आहे असं इथे लिहिलं आहे. सो आपण यांनाच विचारूया दादांना की बेस्ट कोणती आहे. दादा, तुमच्याकडची बेस्ट कोणती आहे, म्हणजे बेस्ट सेलिंग कोणती आहे मस्तानी? सगळ्यात जास्त मँगो आणि पेशवाई. ओके, आपल्याला एक कुठली घेऊया? पेशवाई घेऊया. पेशवाई द्या. तर आम्ही ऑर्डर केली आहे ही पेशवाई मस्तानी, ज्यामध्ये मिल्क शेक मिळतो. तो आहे रोज फ्लेवरचा आहे. त्यानंतर आईस्क्रीम जे त्यांनी टाकलेलं आहे एक स्कूप आहे, पेशवाई आईस्क्रीम असंच त्यांनी फ्लेवरचं नाव सांगितलं. आणि त्यानंतर ड्रायफ्रूट्स आहेत. ड्रायफ्रूट्स म्हणजे काय, तर काजू आहेत थोडे आणि बदाम आहेत आणि वर जेली आणि एक चेरीचा छोटासा पीस जो आहे तो याच्यामध्ये टाकला आहे. याची किंमत आहे 120 रुपये. सो चला पहिल्यांदा काय करूया, आपण मिल्कशेक पिऊन बघूया आणि ते सगळं मिक्स करून एकत्र टेस्ट करूया. ओके, रोज फ्लेवर लागतोय. तो जो स्वीटनेस आहे ना तो थोडासा जास्त आहे. म्हणजे नॉर्मली आपण म्हणतो ना की गोड थोडंसं जास्त आहे, त्या कॅटेगरीमध्ये. सो आपण एक काम करूया, हे सगळं मिक्स करून एकदा पटकन घास दूर राहायचं. आईस्क्रीम सही आहे. आणि एक गोष्ट मगाशी सांगायची राहिली, त्यामध्ये गुलकंद सुद्धा आहे. सो मित्रांनो, 120 रुपयामध्ये मी हे म्हणेन की जे काही ह्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स त्यांनी इन्क्लूड केलेले आहेत ते सगळे क्वालिटी आहेत. आता आपण रँकिंग जे सांगणार आहे ते सगळ्या मस्तानी खाऊन झाल्यानंतर सांगणार आहे. सो चला आता आपण जाऊया आपल्या सेकंड स्पॉट. आपला दुसरा स्पॉट आहे तो आहे सुजाता मस्तानी आणि हे सुद्धा फार वर्षांपासून आहेत बरं का, म्हणजे 1967 पासून यांच्या ब्रँचेस आहेत असं इथे लिहिलेलं आहे. सो चला आज जाऊया, त्यांना विचारूया तुमची बेस्ट सेलिंग मस्तानी कोणती आहे आणि ट्राय करूया. इथे बघा मस्तानीमध्ये भरपूर ऑप्शन्स आहेत. मँगो, रोज, पिस्ता, पायनॅपल, त्यानंतर स्पेशल मस्तानीमध्ये केसर, चॉकलेट, आहे बघा भरपूर मेनू आहे. आता आपण इथे जे दादा आहेत त्यांनाच विचारूया की त्यांची बेस्ट सेलिंग मस्तानी कोणती आहे. तर दादा नमस्कार, तुमच्याकडे बेस्ट सेलिंग मस्तानी कोणती आहे? मँगो मस्तानी. तर एक द्या आपल्याला फुल. तर सुजाता मस्तानीची बेस्ट सेलिंग मस्तानी ही आहे मँगो मस्तानी. आपण मोठा साईज घेतलाय, बिग साईज, आणि यापेक्षा एक कमी सुद्धा मिळते, म्हणजे त्याला आपण हाफ क्वांटिटी असं म्हणू शकतो. सो हे बघा यामध्ये काय काय त्यांनी दिलेलं आहे. हा मिल्कशेक आहे त्यांचा स्वतःचा स्पेशल आणि आईस्क्रीम सुद्धा आहे. ओके, आईस्क्रीममध्ये एक स्कूप मिळतो, मँगो स्कूप मिळतो. ऑब्व्हियसली मँगो मस्तानी आहे. सो आपण पहिल्यांदा काय करूया, शेक टेस्ट करूया आणि देन मिक्स करूया. ओके, मँगो शेक आहे ना हा जबरदस्त घट्ट आहे. म्हणजे तो असं पिताना असं जाणवतंय की ते दूध आणि पल्प जो आहे त्यांनी काय जो यूज केला तो असं परफेक्ट त्यांनी मिक्सचर जे आहे ते एकमेकामध्ये असं घुसलंय असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे प्रॉपर मिल्क शेकची चव लागते आणि इतकं घट्ट आहे ना, मी तुम्हाला असं काढून सुद्धा दाखवू शकतो. हे बघा सॉलिड घट्ट आहे, अजिबात पातळ नाही आहे. याची किंमत आहे 120 रुपये.
सुंदर आईस्क्रीम, सुंदर आहे मँगो आईस्क्रीम. आणि हे आईस्क्रीम प्लस हा शेक असा व्यवस्थित मिक्स करायचा आणि बाईट द्यायचा. वा, म्हणजे मी म्हणेन की या मस्तानीला यामध्ये आणखी काही ऍड करायची गरजच नाही आहे. प्रॉपर तुम्हाला मँगो मस्तानी खायची असेल ज्याच्यामध्ये फक्त आंब्याची चव, तर ही मस्तानी डेफिनेटली ट्राय केली पाहिजे. अप्रतिम आहे, घट्ट एकदम. तो मिल्कशेकच मला भरपूर आवडला. तर आपल्या तिसऱ्या स्पॉटला जाण्याआधी अजूनही तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा. तर मित्रांनो, इथे सुद्धा मस्तानीमध्ये बघा हापूस, पिस्ता, बटरस्कॉच, चॉकलेट, सीताफळ भरपूर ऑप्शन्स आहेत. आपण त्यांनाच विचारू तुमची बेस्ट सेलिंग मस्तानी कोणती आहे. काका, तुमची बेस्ट सेलिंग मस्तानी कोणती आहे? मँगो मस्तानी आहे. 1975 पासून तळेगाव दाभाडे म्हणजे पुण्याच्या जवळची ही एक प्रसिद्ध मस्तानी आहे आणि आता त्यांची फ्रँचायझी पुणे शहरामध्ये सुद्धा काही ठिकाणी ओपन झालेली आहे. तर यांचं नाव आहे शारदा मस्तानी आणि ह्यांची सुद्धा बेस्ट सेलिंग मस्तानी जी आहे ती आहे मँगो मस्तानी. आपण घेतलेली आहे. फुल मस्तानीची किंमत आहे 110 रुपये. आणि जशी याच्या आधीच्या स्पॉटवर मस्तानी होती सुजाता मस्तानी, ज्यामध्ये फक्त मिल्कशेक आणि आईस्क्रीमचा स्कूप, तसंच या ठिकाणी सुद्धा आहे. फक्त मँगो मिल्कशेक आहे आणि त्यामध्ये मँगो आईस्क्रीमचा एक स्कूप आहे. मँगो मिल्कशेक अल्टिमेट आहे, अल्टिमेट टेस्ट आहे. म्हणजे मी म्हणेन की त्यांनी या मस्तानीचं नाव दिलं आहे हापूस मस्तानी. ती जी हापूसची टेस्ट असते ना ती या मस्तानीमध्ये. म्हणजे आंब्याचे पण प्रकार असतात. हापूसची चव वेगळी, पायरीची चव वेगळी, त्यानंतर केशर आंबा असतो त्याची चव वेगळी, आपल्याकडे रायवळ आंबा असतो त्याची वेगळी. ह्याची चव प्युअर हापूस आंब्याचा मिल्कशेक कसा असतो तशी या मिल्कशेकची चव लागते. मिल्कशेक अल्टिमेट आहे, बेस्ट आहे मिल्कशेक असं मी म्हणेन. सो आता आपण आईस्क्रीमसोबत ट्राय करूया. आईस्क्रीमसुद्धा भारी आहे, एक नंबर लागतं. हे कॉम्बिनेशन आहे ना, तुम्हाला सांगतो मी, बेस्ट आहे, बेस्ट. म्हणजे जाम आवडली आपल्याला ही मस्तानी, जाम आवडली. आणि जो मिल्कशेक आहे ना त्याचा थिकनेस पण जो आहे ना तो एकदम असा व्यवस्थित त्यांनी मेंटेन केलेला आहे. एकदम घट्ट पण नाही आहे, एकदम पातळ पण नाही आहे. बट तुम्ही इथे बघू शकता की आता तो थोडासा तुम्हाला मी घेऊन दाखवतो. हे बघा, त्याचा थिकनेस जो आहे ना तो सुद्धा एकदम परफेक्ट आहे. तर मित्रांनो, आपण आज 3 ठिकाणांना व्हिजिट केलं आणि ही तिन्ही ठिकाणं पुण्यामधली प्रसिद्ध आणि खूप वर्षांपासून पुण्यामध्ये आहेत आणि सातत्याने सगळेजण त्या ठिकाणी जात असतात. पर्सनल फेवरेट्स प्रत्येकाचे असू शकतात. सो आता मी तुम्हाला जे रँकिंग सांगणार आहे, ऑब्व्हियसली मी माझं मत मांडणार आहे. मला या 3 ठिकाणांमधली सगळ्यात जास्त आवडलेली मस्तानी कोणती आहे. त्याआधी मी एक गोष्ट सांगतो, ती म्हणजे तिन्ही मस्तानी क्वालिटी होत्या, इन्ग्रेडियंट्स चांगले होते, उत्कृष्ट होत्या. तर आता मला कोणती आवडली आहे, तर मला तिसऱ्या क्रमांकावर असं वाटतं की कावरे मस्तानी जी होती, स्पेशल पेशवाई मस्तानी, ती मी असं म्हणेन की मी 3rd रँकला ठेवेन. त्यानंतर 2nd रँक मी म्हणेन की सुजाता मस्तानी जी होती ती मला 2ऱ्या क्रमांकाची मस्तानी वाटली. आणि सगळ्यात मला आवडलेली मस्तानी या व्हिडिओमधली होती ती म्हणजे शारदा मस्तानी. सो तुम्ही पुण्याला आलात, या तिन्ही ठिकाणांना तुम्ही व्हिजिट करू शकता. माझे फेवरेट कोणते आहेत ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. थँक्यू.